तर आता हे एक झाड लावून झालं आहे, तर आता आम्ही अजून झाड लावायचं आहे, दुसरं अजून एक आहे. नमस्कार मित्रांनो, भूषण राजू व्लॉग्स या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज कोकणातला दुसरा दिवस आहे. आम्ही आज दिवसभरात काय करणार आहे त्याचा व्लॉग राहिला हा. तर आज बघा सुरुवात आहे ना, आम्ही सकाळी झाड लावतो, सकाळ सकाळ पहाटेची. आता वाजलेत 7 वाजता. बघा आपले काका आणि आम्ही झाड लावतो. तुम्हाला त्याचं दृश्य दाखवतो. तर हा बघा आपले काका झाड लावण्यासाठी खड्डा खोदत आहेत. सकाळ सकाळ मस्तपैकी वृक्ष होतो आपण. तर आता आम्ही कलमी आंब्याचं झाड लावणार आहे. बघा कलमी आंबा झाड आणलेलं आहे. तर आता तर आता हे एक झाड लावून झालं आहे. तर आता आम्ही अजून झाड लावायचं आहे, दुसरं अजून एक आहे वरच्या साईडला. तिकडे बघा आपला मामा आहे ना, जागा शोधते झाड लावायला, कुठे लावायचं ते. तर मंडळी ना, आम्ही बघा असे ना झाडं लावून ठेवले. बघा ही काजूची झाडं, इथं पण काजू झाडं, इथं काजूची झाडे, अशी सगळी झाडं जगवून ठेवली तिथे. बघा सगळे जे तुम्हाला लाईन दिसते ना, अशी खालच्या सोंड्याला, परत त्याच्या खालच्या सोंड्याला अशी झाडं लावून ठेवलेली आहेत, जेणेकरून भविष्यात आपल्याला ती झाडं लाभ देतील, फळं देतील खायला. काजू, आंबे म्हणा. बघा हा कलमी आंबा आहे. हा कलम ठोकलेला कलमी आंबा आहे. हे बघा काकाने दुसरं झाड घेतलेलं आहे. जातो आम्ही आता वरच्या दिशेला. घराच्या जवळच लावले. बघा इथं आपलं घर आहे. घराच्या इथं खाली सगळी झाडं लाईनीने अशी लावलेली दिसते. बघा इथं पण आहेत काजूची झाडं. ती
तर आता झाडं लावून झाले बघा अशा प्रकारे. काही मागाशी एक दुसरं झाड लावलं होतं. तर आता आम्ही चाललो सगळे घराकडे. आता थोड्या वेळाने आम्ही ना घोगर समुद्रावर जाणार आहे तिकडे. तर तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. तर काही अशा प्रकारे आपलं घर आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल बघा. असं ही घराची मागची बाजू आहे, समोरची बाजू तिकडे. तुम्हाला नंतर दाखवेन त्या साईडनी. तर आता आम्ही सगळेजण निघालोय बघा घोगर बीचला जायला. आम्ही आहे ना निरा घ्यायला आलो आहे. तर हे बघा इथं नारळाचं झाड आहे, त्याची निरा काढतात बघा. हे त्या मडक्यामध्ये आहे ना निरळ आहे, हे आजोबा काढून आणतात. आता आम्ही आलो आहे घोगर बीचवरती ना. तर इथे बीचच्या जवळच आहे ना चांगली फ्रेश आपल्या डोळ्यासमोरच आहे ना निरा काढून देतात हे आजोबा हे झाडावरनं. मला दाखवतो. आता इथून पण काढतील बघा ते. ते बघा ते वरती झाडाच्या वरती गेले. ते बघा तिथे तुम्ही दिसतंय का तिथे मडकं असेल. पाऊस पण चांगला जोरात पडतोय. ते बघा त्याने ते वतून घेतले. बघा ते फांदे कापलेले आहे, त्याच्यातून ते निरा निघते. तेव्हा ते देठ थोडं कापतील आणि परत ते मडकं लावतील. परत जाऊन तेव्हा ते मडकं ठेवलेलं आहे त्यांनी. तर इथं आहे ना अशा प्रकारे बघा भरपूर मला नारळाची झाडंच आहेत. झाडाची झाडं हे बघा. तिथे तुम्हाला बघा मडकं दिसतंय का. ते मडक्यामध्ये ना निरा साठते. आता ते काढून उतरले मागाशी, त्याच्यामध्ये निरा साठेल थोड्या वेळानंतर. मग ते परत जाऊन काढतील. अशा प्रकारे ना ताजी ताजी निरा भेटते इथे आम्हाला. त्याच्यामध्ये आपले काका बघा, काका पण आहे सोबत. मामा बघा समोर आहे. कोकणात झाडं बघा असे आहेत. आता इथे जवळच ह्या झाडांच्या पाठीमागेच आहे ना समुद्र आहे, घोगर समुद्र. तुम्हाला जाऊन आता थोड्या वेळाने जाऊ तिथे तेव्हा दाखवतो तुम्हाला मी. अशा ठिकाणी काही काका राहतात. अरे बाबा
तर आता नीरा घेऊन झाली आपली, आम्ही निघालो आता परत बघा बीचच्या दिशेला. तर बघा मंडळी, आपण आहे ना घागर समुद्रावर पोचले आता. आहे बघा हरित घागर, सुस्वागतम. पाणी बघा समुद्रावर किती भरले पूर, तुम्हाला दाखवतो थांबा. पूर तर बीच फिरून झालं आता मित्रांनो. आता आम्ही चाललो आहे परत आपल्या घरी. पहिले शृंगार तळी जाणार आहे, तिथं थोडी शॉपिंग करणार आहे तळीवरती, मग घरी जाणार आहोत. बघा समोर आपला मामा वगैरे आहे. अशा प्रकारे बीच आहे. पावसामुळे कोण जास्त येत नाही आणि पावसामध्ये कशी भरती पण येते ना, पूर्ण समुद्र भरलेला असतो. तर आतमध्ये एवढं काही जाऊन देत नाही कोणाला. तरी पण आम्ही सहज बघून आलो, चक्कर मारूया म्हटलं कसं काय बीच राहील. तर बीच पण बघून झाला. आणि कधी मी पावसाळ्यात आलोच नव्हतं ह्या साईडला आपल्या घागर बीचवरती. असं उन्हाळ्यात वगैरे चक्कर झालेली आहे माझी, पण आलो नाही. काही अशा प्रकारे आपला लूक आहे बघा, बघू शकता तुम्ही मस्तपैकी. पाठीमागे दुकानं वगैरे पण आहेत, पण बंद आहेत. त्यामुळे एवढे सकाळ सकाळी आम्ही खूप लवकर आलो ना, त्यामुळे चालू नाही झाले ते अजून. ठीक आहे स्टील. हे बघा काका आहेत, मामा आपली, मामा गाडी धुतोय बघा आपली चांगली, चकाचक करतोय. चला निघूयात. तर आता मंडळी आहे ना, आम्ही घागरवरनं जाऊन आलो. तिकडे तुम्हाला दाखवलं बोलल्याप्रमाणे घागरवरनं जाऊन आलो. तर गाडी आपली इथं लावली बघा एका साईडला. आता मामा गेला शॉपिंग करायला, तोपर्यंत आम्ही इथं वडापाव खातो आहे. MH8 वडापाव सेंटर आहे बघा तळीवरचं. इथं वडापावची टेस्ट आहे ना खूप भारी आहे. तुम्ही कधी आलात ना जर तिकडे शृंगार तळीला घागर साईडला, तर इथे येऊन नक्की आवर्जून वडापाव खा. दादांचा आहे ना वडापाव एकदम मस्त येतो. काही स्पॉन्सर वगैरे नाही आहे, पण मी आपलं माझं पर्सनल ओपिनियन सांगतो तुम्हाला. हे बघा शृंगार तळी आधीपेक्षा चांगलीच बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे. हा असा आमचा दिवस आहे आजचा. आणि थोड्या वेळानंतर आहे ना, आता वाजले जवळपास 11:15 होत आलेत. आम्ही दुपारी जेवण करून म्हणजे साधारण 2-3च्या दरम्यान आहे ना पुणे